जे आईसोबत माझं बोलणं झालं ना, मी बराच वेळ आईसोबत घातला. तसं मी आईचं जे दुःख म्हणजे मलाच असं मला बी ऐकायला छान नव्हतं वाटत. काही जेवढं बोलले ना माझ्यासोबत तर मलाच कसं तरी वाटत होतं. त्यानंतर मग मी निघायचं ठरलं. तर आईच मला बोलल्या की बाळा तू खूप लांब जाणार आहे, तुला लेट होतोय, तू निघ म्हणे. तर मग माझ्या खिशामध्ये 600 रुपये होते. म्हटलं आईला द्या. तर मी आईला म्हटलं आई माझे 600 रुपये धरा म्हटलं, आणि तुम्ही काय करा 2-3 दिवस आराम करा म्हटलं, आणि यातून थोडे थोडे पैसे त्याला देत चला म्हटलं. 2 दिवस तुम्ही आराम करा, इकडे येऊ नका म्हटलं. आई बोलल्या नाही म्हणे बाळा मी पैसे घेऊ शकत नाही. अरे म्हटलं घ्या आई, तुमच्या मुलासारखं आहे म्हटलं मी. तर आईच्या मी जे बोललो ना मी तुमच्या मुलासारखं आहे, तर आईच्या डोळ्यात पाणी आलं. आई बोलल्या की बाळा खरंच खूप नशिबान असेल रे तुझी आई जिने तुला जन्म दिला, असं बोलल्या. आणि पुढे मी जेव्हा निघतोय ना तर तेव्हा आईचे जे बोलल्या ना ते वाक्य मला काळजाला भिडलं. आई बोलल्या बाळा जर पुढच्या वेळेस जर मला आई म्हणून जर जन्म दिला तर मी सांगते मुलगा हो तर तुझ्यासारखं हो, नाहीतर वाहन राहिलेली बरे म्हणते. त्या आईचे जे शब्द ऐकून ना असं म्हणजे ऊर भरून आलं. काय यार लोक त्यांची काय चुकी की त्यांनी आपला जन्म दिलाय, त्यांचे काही अपेक्षा असेल ना.